चुकीचा निर्णय या कथेचा भाग 14वा. सरोजच्या घरून दादासाहेब आणि राजेश्वर घरी आले. दोघांचे चेहरे एखाद्या मरणाच्या ठिकाणावरून घरी आल्यासारखे दिसत होते. अजिंक्यला घेऊन सरोज कॅनडा निघून गेले होते. राजेश्वरला कळत नव्हते वृंदाला हे कसे सांगावे की तिचे बाळ सरोज कॅनडाला घेऊन गेली आहे आणि तेही कधी परत न येण्यासाठी. वृंदाच्या मनाला लागलेली एक शेवटची आस पण आज संपणार होती. दादासाहेब आणि राजेश्वर घरी येऊन बसले. कोणासोबतही काही बोलत नव्हते. जोगेश्वरीने तिथे येऊन त्यांना विचारले, तुम्ही दोघे पण सरोजकडे बाळाला भेटायला गेले होते. कसा आहे तो आता? मोठा झाला असेल ना थोडा? दादासाहेबांनी रागाने जोगेश्वरीकडे बघितले. राजेश्वरने मान खाली घातलेली होती. तो काही बोलतच नव्हता. जोगेश्वरी राजेश्वरच्या शेजारी जाऊन बसल्या. त्याला विचारू लागल्या, कारण त्यांना माहीत होते दादासाहेब काही सांगणार नाही. राजेश्वर, सांग की तुझा मुलगा कसा आहे? तुझ्याजवळ आला होता का? अजूनही रडतो का तो? छान दिसत असेल ना आता तुझ्यासारखा? आपल्या मुलाबद्दल त्या जे काही विचारत होत्या ते ऐकून राजेश्वरला रडू आल्याशिवाय राहिले नाही. राजेश्वर रडायला काय झाले? तब्येत बरी आहे ना त्याची? सरोज काय म्हणाली? आता तर तो राहत असेल तुझ्याजवळ. सांग की तू का रडत आहे? तेव्हा राजेश्वर सांगू लागला, आई, आपल्याला सरोजने फसवले. ती खोटे बोलली आपल्यासोबत. ती माझ्या मुलाला घेऊन कॅनडाला निघून गेली. ते सगळेच जण निघून गेले. इथे आता कोणीच नाही. तिच्या घराला लॉक लावलेले आहे. शेजारच्या जवळ तिने पत्र ठेवले होते. त्यात लिहिले होते की तिला माझ्या मुलाबद्दल लळा निर्माण झाला आणि ती त्याच्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे ती त्याला घेऊन कॅनडाला निघून जात आहे. विवेकचे प्रमोशन झाले. त्याला तिकडेच पोस्टिंग मिळाली. हे ऐकून जोगेश्वरीच्या स्वतःच्याच कानावर विश्वास बसत नव्हता. ती उठून उभी झाली आणि दादासाहेबांकडे प्रश्नात्मक नजरेने बघू लागली. तेव्हा दादासाहेब रागानेच म्हणाले, होय, खरं बोलतोय राजेश्वर. आपल्या मुलीनेच तर घात केला आपला. तिने आपल्याला एकही क्षण समजू दिले नाही की विवेकसोबत ती कॅनडाला जाणार आहे आणि आपल्याला फोन करून कळवलेसुद्धा नाही. उलट ती विवेकसोबतच खोटे बोलून त्याला घेऊन गेली. इथून विवेकला सांगितले की त्याला आपल्याला सगळं काही सांगितलं आहे तिने. जोगेश्वरी खूप नाराज झाली आणि म्हणाले, माझा तर विश्वासच बसत नाही आहे. सरोज असे काही करू शकते. एकदा तरी तिने मला सांगायला पाहिजे होते. मी तेव्हाच्या तेव्हा जाऊन बाळाला घेऊन आली असती. कसेही करून त्याला सांभाळले असते. जोगेश्वरी म्हणाली, आता वेळ निघून गेली आहे. आता तुमच्याजवळ जन्मभर पश्चाताप केल्याशिवाय काही उपाय नाही. तुझ्या मुलीवर खूप विश्वास होता ना. सरोजला काही दिवस बाळ देऊन नंतर आपण आपल्या घरी आणायला ते काय खेळणं होतं का? तो एक वृंदाच्या हाडामासाचा गोळा होता. तो तुम्ही तिच्यापासून दूर केला. एका छोट्याशा गोष्टीवरून तिचा बदला घेण्याचे ठरवले आणि आता तू काय करणार? कशी स्वतःच्या मुलीला माफ करू शकणार आहे? दादासाहेब रागारागाने बोलत होते. हे सर्व संभाषण सुरू असताना कोणाच्याच लक्षात आले नाही की वृंदा तिथेच मागे उभे राहून सगळं ऐकत होती. ते ऐकून तिचा होशच उडाला. तिचा मुलगा आता इथे या शहरात सुद्धा नाही आहे. सरोज त्याला कॅनडाला घेऊन गेली आहे. ती राजेश्वर जवळ येऊन उभी राहिली आणि रागाने तिने राजेश्वरची कॉलर पकडली. मला माझा मुलगा हवा आहे आत्ता. राजेश्वर वृंदाचा राग समजू शकत होता. तो काहीच बोलला नाही. वृंदा राजेश्वरला हलवून विचारत होती, सांगा, माझा मुलगा कुठे आहे? मला त्याला भेटायचे आहे. मला आत्ताच घेऊन चला. वृंदाची अशी हालत बघून दादासाहेब म्हणाले, वृंदा, स्वतःला सांभाळ. आता आपण काहीच करू शकत नाही. राजेश्वर आणि जोगेश्वरीच्या हट्टामुळे आपला मुलगा आपल्यापासून दूर झाला आहे. सरोजला त्याला कॅनडाला घेऊन गेली आहे. आता आपल्या हातात काहीच नाही आहे बेटा. एव्हाना वृंदाला सर्व परिस्थिती लक्षात आली होती. ती हतबल होऊन स्वतः खुर्चीवर बसली. तनू मनू पण छोटे चेहरे करून हे सर्व ऐकत होत्या. त्यांची वृंदा आई रडत होती हे त्यांच्यानी बघवत नव्हते. त्या दोघी पण तिच्याजवळ येऊन उभ्या राहिल्या. काही क्षणातच त्यांच्या लक्षात आले की वृंदाला चक्कर आली आणि ती खाली पडली. राजेश्वरचे तिच्याकडे लक्ष जाताच त्यांनी तिला उचलण्याचा प्रयत्न केला. वृंदा, उठ. काय झाले? हे बघ, आपल्या 2 मुली आहेत ना आपल्याजवळ. तनू आणि मनूकडे बघ. त्या तुझ्याकडे कशा आस लावून बघत आहे.
तरीसुद्धा वृंदा उठली नाही. दादासाहेब जोरात राजेश्वरला म्हणाले, जा पटकन पाणी आणून तिच्या तोंडावर शिंपड. राजेश्वरने तसेच केले, पण वृंदाला होश येत नव्हता तेव्हा त्याने लगेच गाडी काढून वृंदाला भरती केले. जोगेश्वरीचा चेहरा पूर्ण उतरलेला होता. स्वतःवरच चीड येत होती. काय करू काहीच कळत नव्हते. इकडे त्या 2 मुली, वृंदा त्यांच्याजवळ नसल्याने त्या पण रडत होत्या आणि दादासाहेबांची वेगळी चिडचिड सुरू होती. त्यांचा स्वतःचा नातू ज्याची वृंदाजवळ त्यांनी नेहमी मागणी करत होत्या, हा तोच नातू स्वतःची मुलगी सरोजने त्यांच्यापासून दूर नेला होता. त्या दोन्ही बाजूनी हारलेल्या होत्या. राजेश्वरने वृंदाला हॉस्पिटलमध्ये भरती केले. तिची तब्येत खूप सिरियस झाली होती आणि वृंदाच्या अशा तब्येतीमुळे राजेश्वर पण खूप त्रासला होता. खूप टेन्शन आले होते त्याला. आता वृंदाचे काय होणार हा विचार करून तो त्याच्या 2 मुलींकडे दयेने बघत होता. डॉक्टरांना राजेश्वरने विचारल्यावर डॉक्टर म्हणाले, सध्या तरी आम्ही काहीच सांगू शकत नाही. पेशंटची ट्रीटमेंट सुरू आहे, तुम्ही वाट बघा. त्यांना काहीही झाले नाही, पण अत्यंत टेन्शन आणि मानसिक शॉकमुळे अशी अवस्था झाली आहे. यामधून निघायला पेशंटला वेळ लागत असतो. त्यांना तुमच्या सोबतीची, तुमच्या आधाराची गरज आहे. त्यामुळे आता आपण फक्त प्रार्थना करायची बाकी आहे. आपल्या हातात तरी काही नाही. हे ऐकून राजेश्वरचे मन अजून नाराज झाले. त्याला खूप भीती वाटायला लागली. वृंदा जर नाही राहणार तर या मुलींचा सांभाळ कसा करेल? मुलगा तर गेला, पण या 2 मुलींनाही मी बरोबर वाढवू शकणार नाही. तो स्वतः वृंदावर खूप प्रेम करत होता. त्याला स्वतःला पण वृंदाची खूप गरज होती. त्यामुळे आता त्याला देवाजवळ प्रार्थना करण्यापासून कोणताच उपाय राहिला नाही. दादासाहेबांच्या हातातून सर्व निघाल्यासारखे त्यांची अवस्था झाली होती. ते आणि जोगेश्वरी दोघं 2 टोकाला होते. दादासाहेबांना जोगेश्वरीचा चेहरा पण बघायची इच्छा राहिली नव्हती. सर्वच गोष्टींचा पश्चाताप झाल्यामुळे जोगेश्वरीसुद्धा आता देवाजवळ प्रार्थनाच करत होती की माझ्या सुनेला वाचव. या 2 मुलींची काळजी घ्यायला आता तिची गरज आहे. त्यांना 2 लहान मुलींचीसुद्धा दया आली. वृंदाच्या अशा अवस्थेला त्या स्वतः जबाबदार होत्या याची त्यांना लाज वाटू लागली. वृंदाने नेहमी त्यांची मुलगी बनून सेवा केली, पण सरोज आपली मुलगी असून तिने विश्वासघात केला. वृंदाला मी समजू शकलो नाही. तिला सून म्हणून त्रास देत राहिले. आता या सर्वांचा विचार करायला खूप उशीर झाला होता आणि त्याचा काही फायदा पण नव्हता. वृंदा काहीही करून या अवस्थेतून बाहेर काढणे हेच त्यांच्या चुकीचे प्रायश्चित होते. त्या दादासाहेबांजवळ गेल्या. मला माफ करा. घरातल्या सर्व गोष्टी माझ्या चुकीमुळे बिघडल्या. मला माहिती आहे माझी चुकी माफी योग्य नाही. तरी पण दादासाहेब म्हणाले, आजपर्यंत मी तुझ्या कुठल्याच व्यवहारात बोललो नाही. त्यामुळे तुझी हिंमत वाढून तू हे कृत्य केले. चूक माझीसुद्धा आहे. आता माफी मागून काय होणार आहे? वृंदा ठीक झाली पाहिजे लवकर हे मागणे आहे. तुला जर वाटत असेल तुझी चूक मी पोटात घ्यावी तर वृंदाची आई बनून काळजी घ्या. घरची पोरं सून म्हणून आणली तर तुम्ही तिच्या स्वभावाचा फायदा घेतला. तिला आपल्या घरची लक्ष्मी आहे हे विसरले. त्या 2 मुलींकडे बघा. आता हेच आपल्या हातात आहे. जोगेश्वरी दादासाहेबांची माफी मागत होत्या. मी घेईल काळजी. वृंदा नक्की बरी होईल. आता तिच्याशिवाय आपले कोण आहे? माझ्या चुकीला माफी नाही, पण वृंदाची काळजी मी नक्की घेईन. या समोरील भाग पुढील भागात. कथा आवडल्यास सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.